कोल्हापूर म्हटलं की विषय जरा वेगळाच. इथलं राजकारण, इथले गट-तट हे जगावेगळेच. ला विधानसभेचा निकाल लागला. 10-0 असा मोठा विजय या ठिकाणी महायुतीचा झाला. पण चर्चा होते ते म्हणजे पराभूत गटाचीच. बाकीच्यांनी आमची काळजी करू नये. आमचा निस्तारायला आमचा साहेब घट्ट आहे. निष्ठेत तडजोड नाही. ठरलो तरी हा अंत नाही. पेटून उठेन पुन्हा. हे सामर्थ्य नाशवंत नाही. अशा आशयाचे बॅनर पराभूत गटाचे म्हणजेच बंटी पाटील गटाचे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात, कोल्हापूर शहरात बघायला मिळत आहे. आणि पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली ती बंटी पाटलांच्या 2014च्या कमबॅकची. मित्रांनो, 2014 साली बंटी पाटलांनी आघाडी धर्म पाळायचा निश्चय केला आणि धनंजय महाडिक, जे कट्टर त्यांचे विरोधक म्हणून ओळखले जातात, त्यांचा विजय घडवून आणला. 2014ला संपूर्ण देशात मोदी लाट होती आणि या मोदी लाटेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा खासदार बंटी पाटलांनी कोल्हापुरातून निवडून आणला. विधानसभेच्या निवडणुका लागल्या आणि बंटी पाटलांचा घात झाल्याचं बोललं गेलं आणि अमल महाडिक, धनंजय महाडिकांचे बंधू त्या ठिकाणी निवडून आले. 2014ला विधानसभेत पराभूत झाल्यानंतर बंटी पाटलांनी आपली मोर्चेबांधणी सुरू केली आणि आपल्या यंत्रणेला धार देखील लावली. 2014 ते 2019 प्रचंड मेहनत घेत बंटी पाटलांनी सत्तेची यंत्रणा चांगल्या पद्धतीने उभी केली आणि 2019ला 2014च्या पराभवानंतर पहिला डाव बंटी पाटलांनी टाकला. जेव्हा महाविकास आघाडी कुणाच्या स्वप्नातही नव्हती, शिवसेना आणि काँग्रेसची युती होऊ शकते असं कुणाच्या स्वप्नात देखील आलं नव्हतं, तेव्हा पहिला प्रयोग बंटी पाटलांनी कोल्हापुरात केला आणि त्यांनी घोषणा केली, आमचं ठरलंय. आमचं ठरलंय ह्या घोषणेखाली बंटी पाटलांनी 2019 साली शिवसेनेच्या संजय मंडलिकांना तब्बल 2.5 लाखापेक्षा अधिकच्या मताधिक्याने निवडून आणलं. तर 19च्या विधानसभा निवडणूक दक्षिण ह्या मतदारसंघातून ऋतुराज पाटील, हातकणंगलेमधून राजूबाबा आवळे, कोल्हापूर उत्तर ह्या मतदारसंघातून चंद्रकांत जाधव आणि कोल्हापूरच्या करवीर मतदारसंघातून PN पाटील असे तब्बल 4 विधानसभेचे आमदार कोल्हापूरमध्ये बंटी पाटलांनी निवडून आणले. 2021 साली जेव्हा सर्वात अतिशय प्रतिष्ठेची निवडणूक, ज्याच्यावरती कोल्हापूर जिल्ह्याचं राजकारण चालतं, तो गोकुळ दूध संघाची निवडणूक लागली आणि 25 वर्षाची महाडिकांची सत्ता बंटी पाटलांनी खालसा केली. त्यानंतर सर्वात प्रतिष्ठेची निवडणूक जी करण्यात आली ती म्हणजे कोल्हापूर उत्तरची पोटनिवडणूक, ज्याच्यामध्ये चंद्रकांत जाधवांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक लागली आणि त्या ठिकाणी काँग्रेसकडनं जयश्री जाधव यांना उमेदवारी देण्यात आली. कोल्हापूरची पोटनिवडणूक जिंकून दाखवली. त्यानंतर 2024ची लोकसभा निवडणूक, विद्यमान खासदार शिवसेनेचे होते, जे शिंदे गटासोबत गेले होते, त्यामुळं या ठिकाणी दावा हा शिवसेनेचा स्ट्रॉंग होता. त्याचबरोबर आघाडीमध्ये हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस लढत आली आहे, त्यामुळं त्यांचा देखील दावा या मतदारसंघावर होता. पण महाविकास आघाडीमध्ये त्यांनी हा मतदारसंघ काँग्रेसला सोडून घेतला आणि त्याचबरोबर जे शाहू महाराज राजकारणात येणार नाही असं वाटलं होतं, त्या शाहू महाराजांनाच काँग्रेसचं उमेदवार या ठिकाणी केलं आणि कोल्हापूरच्या जनतेने शाहू महाराजांना मोठ्या मताधिक्याने निवडून दिलं. तर 19 ते 2024 या दरम्यानच्या 10 निवडणुका सलग बंटी पाटील विजयी झाले. पण त्यानंतर मित्रांनो 2024च्या विधानसभा निवडणुका अनपेक्षितपणे संपूर्ण महाराष्ट्रात जसे रिझल्ट लागले तसेच निकाल कोल्हापूरमध्येही लागले. अख्खा कोल्हापूर जिल्हा भुईसपाट महाविकास आघाडी झाली. कोल्हापूर दक्षिण ह्या मतदारसंघातून ऋतुराज पाटील 18,000 मतांनी, हातकणंगले मतदारसंघातून राजूबाबा आवळे 46,000 मतांनी, कोल्हापूर उत्तर ह्या मतदारसंघातून राजू लाटकर हे 29,000 मतांनी आणि शिरोळमधून गणपतराव पाटील हे 40,000 मतांनी, करवीर मतदारसंघातून PN पाटलांचे पुत्र राहुल पाटील अवघ्या 2400 मतांनी अशी दानादान काँग्रेसची कोल्हापूर जिल्ह्यात झाल्याचं दिसून येतं. काँग्रेसचे कार्यकर्ते आणि बंटी पाटील गटाचे कार्यकर्ते विश्वास दर्शवत आहे की बंटी पाटील फिनिक्स पक्षासारखी
पुन्हा भरारी घेतील. निवडणुकीमध्ये यश अपयश या सगळ्या गोष्टीला आपल्याला सामोरं जावं लागतं. पण साहेब गेले महिना झाला गेले 5 वर्ष आपणही लोकांच्या मध्ये ठीक आहे. आता जो निर्णय झालाय, लोकांनी जो निर्णय दिलाय, फक्त कोल्हापुरात दिलेला नाही, महाराष्ट्रामध्ये हा निर्णय झालेला. त्याची अनेक कारणं आहेत. त्या कारणाचा आपण अभ्यास करूया. शेवटी राजकारण हे अविरत चालणारी प्रक्रिया आणि त्यामुळं आज 2 पावलं मागे आलो म्हणजे पुढे 4 पावलं जाता येत नाही असं होईल. ह्या पराभवानंतरही पुन्हा एकदा कोल्हापूरमध्ये बंटी पाटलांच्या 2014च्या पराभवानंतरच्या कमबॅकची चर्चा पुन्हा एकदा होतीये. जसं 2014च्या पराभवानंतर कमबॅक बंटी पाटलांनी केलं, तसंच 2024च्या विधानसभेच्या पराभवानंतर बंटी पाटील काँग्रेसला चांगली स्थिती कोल्हापूर जिल्ह्यात आणू शकतील का? तुम्हाला काय वाटतं? कमेंट बॉक्सच्या माध्यमातून आम्हाला जरूर कळवा. आमचे नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.